बारामतीत आयोजित केलेल्या 2025 कृषी प्रदर्शनात 7 फुटी भोपळा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। भोपळ्याच्या विविध जातींपैकी गारुडी, तंबोरा, तुंबडी अशा विविध गावरान जातीचे वाण देखील असणार आहेत। कृषी विज्ञान केंद्रात 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले। भोपळा हा प्रदर्शनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7 फूट असा हा भोपळा लागलेला आहे। आपण पाहू शकताय की ही भोपळ्याचं पीक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। विविध प्रकारचे या ठिकाणी भोपळ्याचं उत्पादन आहे। ह्याला कशी पाण्याची मात्रा असेल किंवा कशा पद्धतीने ह्याचं हे संगोपन केलेलं आहे हे सांगण्यासाठी आपल्या बरोबर विषय तज्ञ संतोष करंजे सर आहेत। कशा पद्धतीने सर हे किमया साधलेले आहे? आपल्याकडे हे देशी बियाणं संवर्धन केलेले आहेत। पुन्हा पुन्हा हे बियाणं आपण धरू शकतो। तर हे सगळे देशी आणि चवीला उत्कृष्ट असणारे वाण आपल्याकडेच आहेत। म्हणजे आपण पूर्वी पाहतो होतो की आपल्याकडे दुधी भोपळे लावले जायचे, घरच्या घरी आपण बी धरायचो आणि तेच लावायचो। त्याची जी चव होती ती चव आताच्या हायब्रिडच्या जमान्यामध्ये राहिली नाही। तर हे अजून जरी तुम्हाला हे दिसले असेल 7-7 फूट तरी कवळे भोपळे आहेत आणि जसे निबार होतील तसे मग त्याच्यामध्ये बी येणार आहे। तर ह्याच्यात तब्बल आपण 10 प्रकारचे वेगवेगळे प्रकार लावलेत। नुसते दुधी भोपळे नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारचे जे तुंबडी भोपळा होता किंवा गारुडी भोपळा होता किंवा तंबोरा भोपळा आपण म्हणतो, ते सगळे प्रकारचे वाण ह्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर साधारणपणे लंब गोलाकार आणि त्याच्यामध्ये खाची असणारा भोपळा, तर हे सगळे भोपळे ह्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि हे सगळे देशी वाण आहेत। जवळपास तब्बल 7 फुटी भोपळ्याची जी किमया आहे ती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावून ते जर त्याची शेती केली तर त्यातून देखील त्यांना फायदा होईल असं यांचं मत आहे। जावेद मुलानी, जी24 तास, KVK, बारामती। सांगोल्याच्या अकोला वासूद गावातील दिनेश खटकाळे या तरुणानं संमिश्र पालेभाजी आणि फळ लागवडीचा प्रयोग करून त्यातून चांगलं आर्थिक उत्पन्नाचा स्रोत शोधलाय। या शेतकऱ्यानं 3 एकर शेतीवर 35 प्रकारच्या विविध पालेभाज्या, 40 प्रकारच्या विविध फळझाडांची लागवड केली आहे। सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे। तसंच मिळणारं उत्पादन विषमुक्त असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे उत्पन्नातही दुप्पट वाढ झाली आहे। मी माझ्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीनं 2 गुंठ्यामध्ये 35 प्रकारच्या वेगवेगळ्या भाजीपाला लावलेल्या आहेत व 2.5 एकर क्षेत्रामध्ये 40 प्रकारच्या विविध फळझाडे व त्याच्या प्रत्येकी 4-4 व्हरायटी किंवा काय झाडांच्या 5-5 व्हरायटी, 6-6 व्हरायटी असे मिळून 274 प्रकारचे वेगवेगळे फळझाडेही या शेतामध्ये लावलेले आहेत। खर्च एकदम नगण्य आहे। ट्रॅपच्या वगैरे या माध्यमातून आम्ही ह्याचं किडीचं नियंत्रण करतो आणि आम्ही घरी खाऊन आम्हाला याच्यामधून रोजचा खर्चही निघून जातो। मावळच्या सुनील किरवे या शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून 1 एकर क्षेत्रात साहो जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली आहे। यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागलाय। लागवडीसाठी त्यांना केवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आला होता। त्यातून 1 दिवसाआड तब्बल 100 ते 150 कॅरेट इतके टोमॅटो निघतात। किरवे यांच्या शेताजवळच साखर कारखाना असल्यानं कारखान्यातून निघणाऱ्या काजळीमुळे पिकांचं आयुष्यमान कमी होत होतं। मात्र यावर मात करत परंतु यावर्षी त्यांनी शेतावरती क्रॉप कव्हर टाकले, त्यामुळे आता पिकांचं आयुष्यमान आणि उत्पादन देखील वाढलंय। 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे आणि ह्याला दिसाडावर म्हणजे 1 दिवसाआड 100 कॅरेट दिसाडावर त्याचं उत्पन्न चालू आहे आणि आतापर्यंत त्याला बाजारभाव आता कमी झालेत पण सुरुवातीला चांगले बाजारभाव भेटलेले आहेत। 25-30 रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे। 1 एकरामधला ही साहो ही टमाटी आहे, गावरान सेगमेंट मधली गावरान साहो टमाटी आहे आणि ही थंडीसाठी मी हे वरचं झाकण टाकलेलं आहे। ऍक्च्युली काय होतं, इथं कारखाना चालल्यानंतर काजळी येते, नंतर धुकं दैवार पडतं, त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो। त्याचा बचाव होण्यासाठी मी हे क्रॉप कव्हरचा वापर केलेला आहे आणि यांनी माझं साधारण आहे ना टोमॅटोचं आयुष्यमान साधारण महिना ते 1.5 महिन्यांनी वाढलेलं आहे। नंदुरबार बाजार समितीत सफेद ज्वारीची मागणी वाढली आहे। ज्वारीला 3,000 ते 3,500 रुपये क्विंटल इतका दर मिळतोय। एकीकडे मिरची, कापूस, सोयाबीन या पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत, मात्र दुसरीकडे ज्वारीला चांगला दर मिळतोय। शेतीसाठी लागलेला सर्व खर्च वजा करून त्यांना 2 पैसे निघतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाअंतर्गत नेरला उपसा सिंचनातून उन्हाळी धान लागवडीसाठी पाणी सोडण्यात आलं। पाण्याची पहिली फेरी 43 किलोमीटरची आहे।
त्यातून संपूर्ण पवनी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्याला पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या मक्याचे दर घसरल्यानं व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारात मक्याची आवक चांगली होत असून मालाला उठाव नसल्यानं दर मोठ्या प्रमाणात घसरले. बाजारात मक्याच्या कणसाची एक गोणी 400 रुपयांना विकली जाते. आठवड्याभरातच यामध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस दर कमीच राहणार असल्याचं व्यापारी सांगतात. नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या उन्हाळी कांदा उत्पादक पट्ट्यात उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. मजूर टंचाईमुळे कांदा उत्पादकांचा लागवडीसाठी मशीन वापराकडे कल वाढलाय. मशीनमुळे वेळ आणि पैसा वाचतोय. तसंच कांद्याचं उत्पादन दर्जेदार येत असल्यानं मशीनला पसंती मिळते. नंदुरबारमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळालेली नाहीये. वारंवार निवेदन देऊनही शासन दुर्लक्ष करतंय. पीक विमा कंपन्यांनी अजूनही शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शासनानं मध्यस्थी करून पीक विमा कंपन्यांना मोबदला देण्यास सांगावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.